नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रेरणा तुमचं शिवाज्ञा फूड रेसिपीज मध्ये मनापासून स्वागत करते. सणासुदीच्या दिवसांसाठी तुमच्यासाठी स्पेशल डिश घेऊन आली आहे मुगाचा हलवा. तर चला किचन मध्ये. मुगाचा हलवा बनवण्यासाठी मी आधी काल मूग 1 वाटी मूग जे आहे ते स्वच्छ धुवून ते सुकवून घेतले आणि त्याचं मूग जे आहे ते खरपूस भाजून त्याच्यानंतर हे रवाळाचं पीठ बनवून घेतलं. 1 वाटी पीठ आहे. आता तुम्हाला पुढची रेसिपी मी दाखवते. आधी आपण पाक करून घेऊया इथे साखरेचा. त्यासाठी मी इथे 1 वाटी अशी ही वाटी साखर घेतली आहे. त्याच हिशोबाने मी 2 वाटी आधी पाणी घालते. एक वाटी साखर, प्रमाण बघा 2 वाट्या पाणी तर 1 वाटी साखर. किंवा जरासा पाण्याचा अंश जास्त असला तरी चालेल, पाणी थोडंसं. आपल्या मुगाच्या जी पावडर जी आपण बनवली मुगाची त्या हिशोबाने मी साखरेचा अंदाज घेतलाय. इथे आपला साखरेचा पाक रेडी झालाय. तुम्हाला जर साखर कमी वाटत असेल तर तुम्ही साखर अजून ॲडही करू शकता. गोड तुमच्या प्रमाणानुसार असेल, हिशोबानुसार असेल गोड. मी आता हे पातेलं बाजूला करून पुढच्या कृतीकडे वळते. मी इथे कढई तापत ठेवली आहे. कढई तापल्यावर आपण हे तूप घालणार आहोत. तुपाचं प्रमाण जरा जास्तीचं असेल. तूप जर अवेलेबल नसेल किंवा तूप नाही घेऊ शकत तुम्ही तर डालड्याचाही वापर करू शकता. पण मुगाच्या हलव्याला तुपाशिवाय पर्याय नाही असं म्हणता येईल, म्हणू शकतो आपण. मी भरलेले असे 2 डाव तूप घातलेलं आहे. मी इथे काजू हे बघा घेतले. मी काजू तळून घेते आधी. हलके परतून घ्यायचे. तुम्ही मनुका ॲड करू शकता किंवा बेदाणे ॲड करू शकता, बदाम ॲड करू शकता, पिस्ता ॲड करू शकता. जसं तुमच्याकडे काही अवेलेबल असतील त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे काजू अवेलेबल होते, मी काजू ॲड करते फक्त. रक्षाबंधन येते त्याच्यामुळे सणवार येत आहे. तुम्हाला रेसिपी छान अशी रेसिपी करायला भेटणार आहे. मी आता हे काढून घेते एका बाउलमध्ये. गॅस मंद करून घ्यायचा आहे. गॅस एकदम लो करून घ्यायचा आहे ह्या स्टेजला. आता मी थोडासा रवा ॲड करते. रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. गॅस फास्ट ठेवला तो करपून जाणार, जळून जाणार. म्हणून गॅस एकदम लो ठेवायचा आहे. तूप हलकं तापलेलं हवं. मंद आचेवर गॅस ठेवायचा एकदम. रवा आपला थोडासा लालूच झालाय. त्यानंतर मी यात ॲड करते हे जे पीठ मी बनवले, रवा पीठ मुगाचं, ते ॲड करते. कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचंय. लक्षात ठेवा मंद आचेवर करायचंय.
जेव्हा ह्याचा कलर चेंज होईल तेव्हा आपोआप कळणार किंवा तूप बाजूनी सुटणार. ज्यावेळेस तूप ह्याचं सुटेल ना त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट हे करायचे कृती करायची आहे. त्याच्यामुळे हे ढवळत राहायला पाहिजे, जळता कामा नये, खाली लागता कामा नये. रवा मी या करता घातलाय कारण का त्याचं थोडंसं छान असं टेक्स्चर येतं मुगाच्या हलव्याला. चालू आहे. तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या रेसिपीज मी सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि आवडल्या असतील तर त्या नातेवाईकांना, फॅमिलीमध्ये लोकांना हे बघा. या हलव्याचा आपला आता कलर चेंज झालाय, मुगाच्या डाळीच्या पावडरचा कलर चेंज झालाय. आता मी ह्यात साखरेचा तो पाक जो बनवलाय तो मी ॲड करते आणि ढवळते. पाक जो आपण याच्यात घातलाय ना तो पाक घातल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. आपल्याला ढवळत राहायचं आहे. तरी 15 ते 20 मिनटं तुम्हाला हे ढवळत राहायला लागणार. ज्यावेळेस हा पाक पूर्ण सुकल्यानंतर हे जवळ येणार सगळं सारण, त्यावेळेस तुमचा हलवा रेडी होणार. त्याच्यामुळे खाली न लागण्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू चमचा ह्याच्यात ढवळत राहायला लागणार. ही दुधाच्यावर करा. हे बघा आपल्या हलव्याला टेक्स्चर बघा कसं आलंय आणि त्याची थिकनेस बघा किती, जाडे पण. हे बघा याचा अर्थ हा होत आलाय. आणि दुसरी गोष्ट, शेवटच्या स्टेजला शेवटी आपण काय करणार आहोत, मी ती वेलची आणि जायफळाची पुडी घेतली, ती मी ह्याच्यात मिक्स करते. एकजीव करून घ्यायचे सगळं. पंधरा ते 20 मिनटं मी हे मिक्स करते. आता त्यानंतर ह्याचं बघा ह्या प्रमाणात आपल्याला 20 मिनटापर्यंत, तर तुमचं रव्याचं पीठ किती आहे, मुगाचं पीठ किती आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे किती वेळ लागतो ते. पण 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मिक्स करत राहायला लागेल कंटिन्यू. त्याच्यानंतर मी वेलची पावडर घातली आणि आता ह्याला एवढा छान सुगंध सुटला आहे. त्यानंतर मी यामध्ये काजूचे, बदामाचे काप, तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते ॲड करायचे. मगाशी मी जे तळून घेतलेले आहेत काजूचे काप ते मी ॲड करते याच्यामध्ये. तर मी हे एकजीव करून घेणार आहे आणि या सणासुदीच्या दिवशी तुमच्यासाठी घेऊन आले छान असा मुगाचा हलवा.
माझ्या साध्या आणि सोप्या रेसिपी नक्की घरी करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.